नमस्कार. मी आज मूग डाळ आणि तांदूळापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहे. एकदम हलका फुलका, पचायला एकदम, करायला एकदम सोपा आणि पचायला एकदम हलका आणि झटपट होणारा. तर इथे मी हे मूग डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तास भिजत घातले. मी तर पिवळी मूग डाळ घेतली, तुम्ही हिरवी सालासहित घेतली तरी चालेल. मी आता या वाटीनं 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ भिजत घातले. तर आपल्याला हे वरचं पाणी काढून टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचंय. आता यातलं मी वरचं पाणी सगळं काढून टाकलेले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याला अगोदर 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ, आणि 1 चमच्यावर जिरे टाकायचे. हे अगोदर आपल्याला वाटून घ्यायचं. आता हे मिरच्या, जिरे, मीठ वाटून झालेले. आता यामध्येच ही डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. असं हे वाटण वाटताना नेहमीच थोड्या पाण्यामध्ये अगोदर वाटायचं, म्हणजे जास्तीत जास्त बारीक होतं. एकदम आपलं बारीक असं हे वाटून झालेले. आता एका भांड्यामध्ये हे ओतून काढायचं आणि सगळंच आपल्याला हे वाटून घ्यायचं. आता हे डाळ तांदूळ आपलं व्यवस्थित वाटून झालेले. ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी रवा यामध्ये टाकायचा. आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकू. आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो चांगला भिजण्यासाठी हे पीठ आपल्याला 15 मिनिटे झाकून ठेवायचं, म्हणजे आपला रवा छान भिजतो. आता हे बॅटर आपलं छान फुगलेले, मस्त असं मिश्रण तयार झालेले. आता त्यामध्ये आपल्याला 1 किसलेलं गाजर टाकायचं. मी इथे 1 मीडियम साईजचा बटाटा किसून पाण्यामध्ये ठेवलेला आहे, तो सुद्धा आपल्याला टाकायचा. आता बटाटा आणि गाजर टाकून झालेले. आता थोडी कोथिंबीर टाकायची. थोडी हळद आणि ही अर्धा चमचा धना पावडर. मी यामध्ये हिरवी मिरची वाटलेली, तुम्ही चिली फ्लेक्सही टाकू शकता. आपण अगोदर मीठ वाटलेले, पण भाज्या टाकल्यामुळे आणखी थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार पुन्हा पाणी टाकायचं. आता हे मिश्रण जास्तीचं दाटसर झालेलं आहे, थोडंसं पाणी टाकायचं. हे आपण बेसन पोळी करतो तसं हे बॅटर आपल्याला तयार झालं पाहिजे. पाणी असं आपलं पीठ तयार झालं पाहिजे. याचा आपण नाश्ता तयार करून घेऊ. इथे पॅन टाकलेलं आहे, त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं. थोडीशी तीळ, पॅन टाकलं होतं, गॅस बंद केला. पुन्हा सुरू करते. याच्यावरती झाकण ठेवायचं.
बाजूने थोडंसं आपल्याला तेल टाकायचं. कडेने सुकलं की आपल्याला लगेच ही बाजू पलटून द्यायची. फक्त अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता बाजू पलटून द्यायची. मस्त तांबूस असं भाजलेले. आता हे काढून घ्यायचं. तर मस्त असा आपला मूग डाळ तांदळाचा नाश्ता तयार आहे. तुम्हाला जर सकाळी करायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घालू शकता. अगदी अर्ध्या तासात होणारा हा नाश्ता आहे जर अगोदर आपण तांदूळ आणि डाळ भिजत घालून ठेवली तर. हा नाश्ता तुम्ही दही, सॉस, खोबऱ्याची चटणी कशावरही खाऊ शकता. तर मी इथे खोबऱ्याची चटणी केलेली. तर नक्की एकदम सोपा आणि पौष्टिक असा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.